आचार्य अत्रे यांच्या हास्य तुषार या कथासंग्रहातून पुणेरी टांगेवाला नावाची कथा. तुळशीबागेतून बाहेर पडणाऱ्या भाविकाला एखाद्या वेळी अंधाळ्या भिकाऱ्यांचा गार्ड ऑफ ऑनर मिळावयाचा नाही. सकाळच्या भाजी खरेदीस निघालेल्या एखाद्या झोळीकराला लोचट पाटीवाल्यांचा हल्ला चुकवून मंडईतून सही सलामत निसटता येईल. नव्या पुलावर जीवाची मुंबई करायला गेलेल्या हौशी जीवाला बालनखिरे वाल्यांच्या कचाट्यात न सापडता निवांत बाकावर झोपता येईल. नगर वाचन मंदिराच्या ऐन बिनीला सांज सकाळ ठिय्या देऊन बसलेल्या म्हाताऱ्या मेंबरांच्या नजरेतून टापूत न सापडता एखाद्या खादीवान तरुणाला आत शिरता येईल. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून सायंकाळी जाणाऱ्या एखाद्या बाजिंद्या तरुणीला फिरायला आलेल्या आबालवृद्धांच्या मानांना फारसा व्यायाम न देता मार्गस्थ होता येईल. नवीन रचलेल्या कवितेचे कपटे खिशात घालून रसिकाच्या शोधार्थ हिंडणाऱ्या काकदृष्टी कवीला झुकांडी देऊन एखाद्या समान धर्म्याला पसार होता येईल. पण बुधवार चौकाच्या प्रांतात पाऊल टाकणारा कुठलाही दुर्दैवी प्राणी टांगेवाल्यांच्या गिधाडी तडाख्यात सापडल्याशिवाय कालत्रयीही राहणार नाही. गालावर उगवलेल्या 4-2 खुंटांच्या आधार असल्याशिवाय न्हावी देखील कोणाशी आपलेपणाच्या सलगीने बोलण्याचे धाडस करीत नाही. वाहण्याची एखादी वादी तुटून पाय ठेचाळू लागल्याशिवाय चांभार देखील आपल्या चौकशीचा मोर्चा आपल्या पायाकडे वळवीत नाही. पण टांगेवाल्याच्या मेहर नजरेचा विषय होण्यास कुठल्याही विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असावी लागते असे मुळीच नाही. टांगेवाल्याच्या मनात आपल्याविषयी प्रेमाचे भरते यायला आपल्या खांद्यावर अगर हातात एखादी बॅग इतके भांडवल तरी असलेच पाहिजे अशी मुळीच अट नाही. हातात बरेच जड जोखीम घेऊन चाललेले कुळ टांगेवाल्याच्या नक्की हातातलेच असते. पण हात हलवीत जाणारे सडे गिऱ्हाईकही टांगेवाल्याच्या एका स्वारीचा ऐवज सहज होऊ शकते. सायकलवरून जाणाऱ्या व मोटारीत बसणाऱ्या लोकांखेरीज प्रत्येक प्राण्याला टांग्याची आवश्यकता असते अशी टांग्यावाल्याची प्रामाणिक समजूत असते. साहेब बुटाला पॉलिश म्हणून कुठलेही रस्त्यावरील उन्हाळ कार्टे कोणालाही हटकू शकते. तद्वत साहेब टांगा म्हणून कारण नसताना कोणालाही टांगेवाला विचारून थांबवू शकतो. श्राद्धाचे पिंड नदीवर टाकायला जाणाऱ्या एका सोवळ्या भटजीला व पोर्टाच्या कपड्यांचे ओझे पाठीवर घेऊन जाणाऱ्या बैलाला टांगा हवा असल्याबद्दलचा सवाल एका टांगेवाल्याने केला असल्याचे आमच्या ऐकवात आहे. बुधवार चौक ही टांगेवाल्यांची गंगोत्री आहे, तर रेल्वे स्टेशन हा त्यांचा बंगालचा उपसागर आहे असे समजायला पाहिजे. बंगालच्या उपसागरात जितक्या प्राबल्याने वादळी वाऱ्यांचा दंगा चाललेला असतो त्यापेक्षा अधिक बेफामपणाने स्टेशनच्या सरहद्दीवर टांगेवाल्यांची पुंडाई मांडलेली असते. बिस्केटच्या उपसागरातील लाटांचे तुफानी तडाखे खाल्ल्याशिवाय ज्याप्रमाणे इंग्लंडच्या किनाऱ्याला पाय लागत नाही, त्याप्रमाणे बाहेर गावाहून येणाऱ्या नवख्या मुसाफिरांना टांगेवाल्यांच्या कारवाईच्या वादळात 4-2 गटांगळ्या खाल्ल्या वाचून पुणे शहरात पाऊल टाकता येणे अशक्य आहे. बुधवार चौकात उभ्या असलेल्या टांगेवाल्यांची साधारणतः अस्सल पुणेकरांशी गाठ पडत असल्याने त्यांना गाफिलगिरीने राहून चालत नाही. पण स्टेशनच्या बाजूस दबा धरून बसलेला टांगेवाला परगावच्या बावळट प्रवाशांचा चुटकीसरशी निकाल लावीन अशा घमेंडीत गुंग असतो. रात्रीची वेळ असली म्हणजे मग टांगेवाल्यांची चांदरातच त्यांच्या काळ्या कारवाईला काळोख्या रात्रीची चांगलीच पार्श्वभूमी मिळते. नमुन्यादाखल एकच गोष्ट पुरे. अशाच एका काळ्या रात्री एक परगावचा पाहुणा पुण्याच्या स्टेशनवर एकटाच उतरला. बरोबर सामानही काही फारसे नव्हते. तथापि
होते तेवढ्या सामानाच्या आधारावर एका चलाख हमालाने सदर पाहुण्याला 4 आण्यांची टाच मारून त्याला एका इरसाल टांगेवाल्याच्या हवाली केले. रात्रीचे 8 टायमाला म्हणजे ऑड टायमाला आलेले गिऱ्हाईक, त्यात आजूबाजूला जवळपास टांगाही नव्हता. टांगेवाल्यास निर्वीर्य मुरवीतलं अशी संधी मिळालेली. तथापि मिळालेल्या सोनसंधीमुळे मनात वाटणारा हर्ष तोंडावर यत्किंचितही न दाखवता टांगेवाल्याने घोगऱ्या सुरात विचारले, कुठे जायचंय रावसाहेब? हे बघ, मला त्या ससून इस्पितळाच्या शेजारील मेडिकल स्कूलमध्ये जायचं आहे. काय घेशील? पुण्याच्या भूगोलाविषयी फारशी माहिती नसल्यामुळे चाचपडत पाहुणा उत्तरला. आफ्रिकेमधील टिंबक्टूला चलण्याविषयी त्याला कुणी विचारले असते तरी तो टांगेवाला इतका दचकला नसता. एरवड्याच्या दिशेला उंच हात फेकून टांगेवाला ओरडला, ते इस्पितळापासल्या इस्कुलात? काय येडे आहे काय? इतक्या वक्ती 5 रुपये दिले तरी कोणी जाणार नाही. माझं जनावर बी थकलं आहे. टांगा सोडायास मी निघालो नव का? असे म्हणून टांगेवाल्याने टांगा वळवला देखील. पाहुण्यांची अगदीच कंबर खचली. सबंध रात्र स्टेशनवर थंडीत कुडकुडत बसायचे या विचाराने त्यांच्या काळजात दडकीच भरली. त्यापेक्षा थोडे जास्त पैसे पडले तरी हरकत नाही. रात्रीचा निवारा तरी मिळेल अशा पोक्त विचाराने पाहुणे 3 रुपये द्यायला तयार झाले. हो ना करता केवळ आपण परोपकार करतो आहोत, नाहीतर शक्य नाही असा आव आणून शेवटी टांगेवाला कबूल झाला. 5 रुपयांचा वांदा आपण 3 रुपयात तोडला म्हणून आपल्या व्यवहारज्ञानी धूर्ततेवर पाहुणे बेहाय खुश होते. गोल्डस्मिथच्या शी स्टूप्स टू कॉन्कर नाटकातील 4थ्या अंकात टोनीने मिसेस हार्डकासलला बागेतल्या बागेत हिंडवून तिच्या मनावर 40 मैल प्रवास केल्याचा जसा आभास उत्पन्न केला, तद्वत सदर टांगेवाल्याने पुणेरी बोळांच्या चक्रव्यूहातून पाहुण्यांना बराच वेळ हिंडवून शेवटी त्यांना मेडिकल स्कूलच्या हॉस्टेलच्या फाटकात आणून सोडले. इतक्या अडचणीच्या प्रवासाचा 3 रुपये मोबदला म्हणजे काहीच नव्हे अशी पाहुण्यांची खात्री पटून त्यांनी टांगेवाल्याच्या हातावर खुशीने पैसे टाकले व हॉस्टेलमधील आपल्या मित्राच्या खोलीत येऊन पसरले. सकाळचे प्रहरी डोळे किलकिले करून पाहुणे उठायच्या बेतात आहेत तोच कंठ फुटलेल्या उमेदवाराच्या घोगऱ्या गळ्याने ओरडणाऱ्या SMR गाडीचा कर्कश भोंगा अगदी जवळून कुठून तरी त्यांच्या कानावर आला. त्यावर आश्चर्यचकित होऊन पाहुण्यांनी आपल्या मित्राला विचारले, काय हो, ही आगगाडी इकडे कुठे आली? म्हणजे हे काय, पलीकडे स्टेशन आहे, इतक्यात विसरला वाटते. मित्र म्हणाला, स्पिसी बँक बुडाल्याची बातमी ऐकून कंबर मोडलेल्या पेन्शनरांच्या चेहऱ्याने अंगावरील धुलई दूर फेकून पाहुणे उठून ताट बसले. पण ते बोलणार काय? फुकट फाकट 3 रुपये घालवल्याबद्दल त्यांना चरफड वाटली. तथापि 3 रुपये देऊनही टांगेवाल्याने सांगितलेल्या ठिकाणी आणून सोडल्याची मेहरबानी केली या विचाराने त्यांना समाधान वाटले. आपल्या बुद्धिवैभवाचा मासला दाखवण्याबद्दल टांगेवाल्याने त्या मानाने अगदीच कमी फी आकारली याची मात्र त्यांना खात्री पटली. एकेकाळी दिल्लीच्या सोद्याप्रमाणे पुणेरी भामट्याला ऐतिहासिक महत्त्व होते. तथापि अव्वल इंग्रज शाहीत लांब खिशांचे अंगरखे बहादर जसे जसे कमी होऊ लागले तसा तसा पुणेरी भामट्यांच्या हात चलाखीला कमी वाव मिळू लागल्याने त्यांची पिछेहाट होऊ लागली.
पेशवाईच्या काळातील भरणाऱ्या जुन्या बाजारात खिशांचे केसाने गळे कापीत हिंडणाऱ्या भामट्याला हुडकून काढणे हे त्यावेळच्या नाना फडणवीसांना देखील शक्य नव्हते. आजच्या काळातील जाकिटापाकिटातील पैसे दिवसाढवळ्या बोल बोल म्हणता पसार करणारा टांगेवाला हा पुणेरी भामट्यांचा उत्क्रांत अवतार आहे असे समजायला मुळीच हरकत नाही. दिवाभिताप्रमाणे लपतछपत अंधारातून फिरणारा भामटा हा प्राथमिक अवस्थेत आहे असे समजले तर भर रस्त्यावर गिऱ्हाईकांचा गळा कापणारा टांगेवाला हा त्याच्या उत्क्रांतीची शेवटची अवस्था आहे असे समजायला मुळीच हरकत नाही. एकेकाळी काळ्या पोशाखात फिरणारा पुणेरी पोलीस पाहून पुणेकरांच्या छातीत जितकी धडकी भरत नव्हती तितकी टांगेवाल्यांची खाकी वस्त्र विभूषित मूर्ती पाहताच भरते. टांगेवाल्यांच्या खाकी पोशाखाने पोलिसांच्या काळ्या पोशाखावर अशा तऱ्हेने मात केल्याने पोलिसांचा दुर्लौकिक उतरत चालला ही गोष्ट सरकारच्या लक्षात येताच त्यांनी सदर वर्णभेद ताबडतोब दूर करून पुणेरी पोलिसांच्या माथ्यावर टांगेवाल्यांप्रमाणे खाकी रंगाच्या पगड्या चढवल्या आणि वाहनासंबंधी अत्यंत कडक कायदे करून टांगेवाल्यांची शेंडी पोलिसांच्या हातात देऊन टाकली. पोलीस आणि टांगेवाले यांच्या पिढ्या तुटून त्यांचे जन्मजात वैर निर्माण होण्यास तेव्हापासूनच सुरुवात झाली. मांजर दृष्टीस पडताच कुत्र्याचे जंगली पूर्वज ज्याप्रमाणे त्यांच्या थोबाडात जागे होऊन गुरगुरू लागतात तद्वत टांगेवाला दृष्टीस पडताच आपल्या 42 पिढ्यांचा दुश्मन समोर आल्याचा भास होऊनच की काय पोलीस त्याच्या अंगावर कुत्र्यासारखा चवताळून धावतो. तथापि त्या मांजर कुत्र्याच्या तडाख्यात सापडल्याचे दृश्य आपल्याला कधीही दिसत नाही. त्याप्रमाणे टांगेवाला सहजासहजी पोलिसांच्या कचाट्यात सापडल्याचे दाखले फरासखान्यात फारच थोडे असतील. वज्रदपी कठोराणी मृदूनी कुसुमादपी हे वचन महात्म्यांना जितके लागू आहे तितकेच ते टांगेवाल्यांना देखील लागू पडते. पोलीस दृष्टीस पडताच त्याला सलाम करताना टांगेवाल्याचा हात फुलापेक्षाही मऊ होऊ शकतो तर तो जरा दृष्टीआड व श्रुतीच्या टप्प्याबाहेर जाताच त्याच्या साऱ्या कुळगोताचा उद्धार करताना टांगेवाल्याची जीभ वज्रापेक्षाही कठोर होते. चोरी कर पण ती करताना कधी सापडू नकोस हा जसा चोरांच्या शाळेतील क्रमिक पुस्तकातील पहिला धडा आहे तद्वत कुठलाही सरकारी नियम पाळू नकोस पण त्याचबरोबर पोलिसांच्या हातात कधीही सापडू नकोस असे टांगेवाल्याच्या नीतिशास्त्रातील पहिले कलम आहे. एका टांग्यात 2 पेक्षा अधिक इसम बसू नयेत हा झाला सरकारी नियम. पण आपल्या टांग्यात 2 पेक्षा अधिक इसम बसलेले कोणालाही दिसू नयेत हा झाला टांगेवाल्यांचा नियम. या नियमाच्या विलक्षण अंमलबजावणीत प्रत्यक्षपणे सापडण्याची संधी गुंग्या नामक माझ्या एका जुन्या दोस्ताला एकदा मिळाली. गुंग्याची उमर त्यावेळी 10 वर्षाची असेल. तो, त्याचे वडील आणि मातोश्री असे तिघे मुंबईहून दुपारच्या एक्सप्रेसने निघून संध्याकाळचे सुमारास पुणे स्टेशनवर येऊन पोहोचली. स्टेशन बाहेर आल्यावर तिघांना एका टांग्यातून घरी कसे जाता येईल या विवंचनेत गुंग्याचे वडील उभे होते. इतक्यात समोरच्या एका टांगेवाल्याने अंतर्ज्ञानाने त्यांची ही अडचण जाणली. रजिस्ट्रेशन खात्यातील कारकुनाच्या सावधगिरीने तो त्यांच्या जवळ आला व हे काम काय काहीच नाही अशा तुच्छतेच्या स्वरात त्याने त्यांच्या कानात कुजबुज करून त्यांचे समाधान केले. झाले. वडील व मातोश्री टांग्याच्या मागील बाजूला बसली. टांगेवाल्याच्या डाव्या हाताची
मानाची जागा आपल्याला मिळणार असे गुंग्याच्या बालबुद्धीला वाटून त्याला खूपच आनंद झाला. तथापि टांगेवाल्याचे डोके हे त्याच्या टांग्याप्रमाणे कसे आणि कुठे चालेल हे इतरांना कळणे अशक्य आहे. सपाट डांबरी रस्त्यावर पुणेरी टांगेवाल्याचे घोडे नेहमीच घसरायचे. खाच खळग्यांच्या बोळातून जाताना मात्र त्याला विलक्षण जोर येतो. टांगेवाल्याने पुढील बाजूने गुंग्याला ओढून वर घेतले व आजूबाजूला कोणी पाहत नाही असे पाहून त्याला पायट्याच्या खोक्यात ढकलून ट्रंकेत पुस्तके भरल्याप्रमाणे दाबून आडवे निजवले आणि तळाशी पसरलेल्या विलायती गवताचे 4 डहाळे त्याच्या अंगावर पसरून दिले आणि तळाशी पसरलेल्या विलायती गवताचे 4 टहाळे त्याच्या अंगावर पसरून दिले. मातोश्रीची गुंग्याकडे पाठ होती म्हणून बरे, नाहीतर आपल्या एकुलत्या एक पोराची वळकटीच्या मोलाने वासला लागताना पाहून त्यांनी हंबरडा फोडला असता. वडिलांनी सर्व प्रकार खांद्यावरून कानाडोळा करून बघितला, पण 4 आणे वाचत आहेत या आनंदाने त्यांनी तिकडे कानाडोळा केला. गुंग्याच्या डोक्याची दया येऊन की काय टांगेवाल्याने आपल्या भाकरीचे गाठोडे त्याच्या उशागती ढकलून दिले, पण त्या गाठोड्याने त्याच्या डोक्याला विसावा मिळायच्या ऐवजी त्यातील लसणाच्या चटणीने व कसल्याशा वस्तूच्या कोरड्यासाने त्याचे डोके उठून जायची वेळ आली. टांगा चालताना एखाद्या दूधवाल्याच्या छकड्यामध्ये ठेवलेल्या कासंडीतील दुधाप्रमाणे गुंग्याच्या हाडांना हिलकावे बसत होते. सुपलीच्या आडोशाला जरा उठून बसायचा त्याचा विचार होता, पण टांग्यावाल्याने आपले पाय त्याच्या छातीवर ठेवून दिले होते व घंटा दाबण्याच्या त्याच्या पायाच्या अंगठ्याला सराव होता म्हणूनच की काय तो मधून गुंग्याच्या छातीवर आपला अंगठा जोराने रोवित होता. त्यामुळे घंटा जरी नाही तरी शंख वाजण्याचा बराच संभव होता. पण हा सर्व अकल्पित प्रकार पाहून गुंग्याची दातखिळी बसली असल्यामुळे त्याला शंखवादन करण्याची संधीच मिळाली नाही. घरापुढे टांगा उभा राहताच गुंग्याला खाली उतरवताना मात्र 2 माणसांची जरुरी लागली. या गोष्टीचा गुंग्याच्या मनावर इतका परिणाम झालेला आहे की टांगा हा शब्द उच्चारताच अजूनपर्यंत गुंग्याची दातखिळी बसते. पुणेरी टांगेवाल्याशी जान पहचान नसणाऱ्या लोकांना सदर गोष्ट दंतकथा आहे असे वाटण्याचा संभव आहे, पण आम्ही त्यांना खात्रीपूर्वक सांगतो की एखादा जरा उलट्या काळजाचा टांगेवाला वेळ प्रसंग पडेल तर वर्षातले कोवळेपोर टांग्याच्या बैठकी खालील चोर कप्प्यात घालून न्यायला मुळीच कमी करणार नाही. 2पेक्षा अधिक इसम नेण्याची टांगेवाल्याजवळ एवढीच युक्ती नाही. पावसाळ्याचे दिवस असले म्हणजे पोलिसांच्या डोळ्यात राजरोस चिखल उडवण्याची त्यांना लायसन्सच मिळतो. भोवताली मेण कापडाचा काळ्या कणाती सोडून दिल्या म्हणजे आतल्या काळ्या अंधार कोठडीत 3 स्वाऱ्या भरपेट बसायला मुळीच हरकत नाही. पण पावसाची सबब नसतानाही 3रा इसम नेण्याची एक अजब शक्कल एका टांगेवाल्याने लढवलेली आमच्या माहितीत आहे. सदाशिव पेठेतील ब्राह्मण वस्तीत संध्याकाळचे सुमारास एक टांगा एका घरापुढे उभा राहिला. भोवताली पांढरी चादर गुंडाळली असल्या कारणाने आत कोणीतरी मुसलमान स्त्रिया असाव्यात अशी इतरांची साहजिकच समजूत झाली. पण संध्याकाळचे वेळी ब्राह्मण वस्तीत मुसलमानी बाया येण्याचे काय कारण असावे अशी जिज्ञासा पाहणाऱ्यांच्या अंतरंगात जागृत झाली. तथापि
थोड्याच वेळात पांढऱ्या चादरी आतून 3 लठ्ठ वयातील असा मी जेव्हा गंभीर चेहरे करून बाहेर पडताना दृष्टीस पडले, तेव्हा त्या गोशातील सुंदर स्त्रियांच्या रहस्याचा उलगडा झाला. सदर टांगेवाला मुसलमान होता असे आम्हाला चौकशी अंती कळल्यावर त्याच्या युक्तीच्या औचित्याची आम्हाला संगती लागली. गोशा पद्धतीस अनुकूल असणाऱ्या मुस्लिम भाईंनी गोशामुळे होणारा सदरील फायदा आपल्या दप्तरी दाखल करून ठेवावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे. पोलिसांच्या विरुद्ध अशा तऱ्हेने चालवलेल्या मोहिमेत टांगेवाल्यांना मदत करण्यात गिऱ्हाईकाचा प्रत्यक्ष फायदाच असतो. त्यामुळे टांगेवाल्यांच्या अंगावर बाजू क्वचितच उलटते. पण या गिऱ्हाईकांच्या सहाय्याबद्दल त्यांच्याविषयी उपकार बुद्धी बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. अशी कल्पना टांगेवाल्याच्या डोक्यात चुकून देखील येत नाही. 10 तऱ्हेची 10 गिऱ्हाईके त्यांच्याशी जशास तसे या न्यायाने वागायला पाहिजे हा कौटिल्य नीतीतला सिद्धांत टांगेवाला आपल्या उराशी कवटाळून असतो. घरी आलेल्या अतिथीस एखादा सद्गृहस्थ हे घर आपलेच आहे असे समजण्याची नम्र विनंती करीत असतो. तर होतकरू गिऱ्हाईकास प्रथम दर्शनीच साहेब हा आपलाच टांगा आहे असे समजण्याबद्दल टांगेवाला खड्या सुराने बजावीत असतो. मृत्यूपत्र लिहितेवेळी अचानकपणे उलटणाऱ्या नातेवाईकाकडे आसन्न मरण श्रीमंत ज्या दृष्टीने पाहत असतो, त्याच आश्चर्ययुक्त दृष्टीने आपल्याशी नाते जोडणाऱ्या टांगेवाल्याकडे गिऱ्हाईक जो बघते, तोच त्याच्या हातातील सामानावर आपलेपणाचा हक्क बजावून त्याची रवानगी टांगेवाल्याने आपल्या टांग्यात आधीच केलेली असते. गाठोड्यांच्या मागोमाग गिऱ्हाईकही मंतरलेल्या मांजराप्रमाणे टांग्यात जाऊन बसते. हत्तीचे खाण्याचे दात दाखविण्याच्या दातांपेक्षा निराळे असतात. तद्वतच गिऱ्हाईक टांग्यात बसते वेळी व खाली उतरते वेळी टांगेवाला सोयीप्रमाणे निरनिराळी स्वरूपे धारण करतो. गिऱ्हाईकाने कितीही भाडे दिले तरी आपल्या कामाचे मोल बरोबर झाले नाही अशा अर्थाचा सात्विक विचार तो आपल्या मुद्रेवर दाखवून भाड्याचे पैसे गिऱ्हाईकाच्या अंगावर फेकून दिल्यावाचून राहत नाही. नुसत्या आरडाओरडीने व हातवाऱ्याने काम साधले नाही तर आपल्यापणाच्या हक्काने टांग्यात आधी उचलून आणलेली गाठोडी गिऱ्हाईकांच्या डोक्यावर आदळून सदर टांगा आपल्या वडिलांचा नसल्याबद्दलची नवी बातमी ती त्याला बजावून सांगू लागतो. संकटे एकटी येत नाहीत, ती झुंडीने येतात. या म्हणीप्रमाणे टांगेवाले गिऱ्हाईकाच्या अंगावर पुष्कळ वेळा झुंडीने तुटून पडतात. एक टांगेवाला गिऱ्हाईकाचे माथे फिरवून टाकण्यास समर्थ असता किमुयत्र चतुष्टयम. एखादे धांदरट गिऱ्हाईक अड्ड्यावर येताच आपल्या टांगा गर्जना करीत 4 टांगेवाले त्याच्या अंगावर टांगे पिटाळीत नेतात. चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूप्रमाणे गिऱ्हाईक बावरून इकडे तिकडे पाहते आहे, तोच त्याला एखाद दुसऱ्या टांग्याचा धक्का लागून त्याच्या पायावरून चाक देखील निघून गेलेले असते. मग मात्र फलविरहित आम्रवृक्षाचा त्याग करून विहंग ज्याप्रमाणे दूर दूर गमन करतात, त्याप्रमाणे चारी टांगेवाले 4 दिशाला पसार होतात आणि पाय मोडून रस्त्यावर पडलेल्या त्या दुर्दैवी प्राण्याला
रेड क्रॉस मोटारीतून इस्पितळाचा रस्ता सुधारावा लागतो. एखाद्या गिराईकाजवळ पुष्कळसे बोजे असले म्हणजे टांगेवाल्यांना आपली करामत दाखवण्यास पुष्कळच वाव मिळतो. टोपीवाल्या व्यापाऱ्याच्या गाठोड्यातील मालाची पांगापांग करणाऱ्या माकडांप्रमाणे गिराईकांच्या गठड्यांची 4 टांगेवाले 4 ठिकाणी विभागणी करून बहामनी राज्याप्रमाणे त्याची दुर्दशा करून सोडतात. तोंडावर कुंडली मांडणाऱ्या ज्योतिषांप्रमाणे परगावचे गिराईक नुसते त्याच्या चर्येवरून ओळखण्यात टांगेवाल्यांचा हातखंडा असतो. नुसता घराचा नंबर सांगून गप्प बसणारे गिराईक हमखास परगावचे असले पाहिजे असा टांगेवाल्यांचा आडाखा आहे. त्यापेक्षा अधिक खुलासावार पत्ता गिराईकाने दिला असला तरी टांगेवाल्यांच्या मनात आल्यास तो त्याची टांग्यातून वाटेल तशी धिंड काढून उलट त्याबद्दल त्याच्याच खिशाला चाट लावायला चुकत नाही. पत्र्या मारुतीपाशी जाऊ इच्छिणाऱ्या गिराईकाला गवत्या मारुतीच्या पायापाशी नेऊन तो सोडतो, तर मोदीच्या गणपती शेजारील गिराईकाला तो गुंडाच्या गणपतीच्या हवाली केल्याशिवाय राहत नाही. लग्नाच्या मोसमात तांबड्या जोगेश्वरीला जाणाऱ्या वऱ्हाडी बायकांचे लेंडार तो पिवळ्या जोगेश्वरीच्या देवळात नेमके नेऊन सोडतो आणि नूतन आर्यभूषणात राजापूरकरांचे तुकाराम नाटक पाहण्यास निघालेल्या व्याही मंडळींच्या सेनेला तो जुन्या आर्यभूषण थिएटरातील चौरंगी सामना दाखविण्याचे श्रेय घेतो. साहेबी थाटाच्या गिराईकांना आणि परगावच्या प्रवाशांना बनविणे हा टांगेवाल्यांचा हातचा मळ आहे. तथापि या 2 वर्गाशिवाय टांगेवाल्यांना आश्रय देणारा किंवा त्यांच्या मानगुटीवर बसणारा तिसरा एक महत्त्वाचा वर्ग पुण्यामध्ये आहे. या वर्गात सेंट्रल बिल्डिंग्स नामक कारकुनी कुतुब मिनारात काम करणाऱ्या सरकारी नोकरांचा समावेश होतो. पाल पाहताच जसा विंचू नांगी टाकतो तद्वत हातात फराळाचा डबा घेऊन बुधवार चौकातून जाणारा सरकारी नोकर पाहताच टांगेवाल्याची असहाय स्थिती होते. दयाळू मायबाप सरकारचा सदर सेवक ऑफिसाच्या वेळेच्या तब्बल 1 घंटा आधी निघालेला असल्याने अगदी सावकाश पायांनी गेले तरी त्याला उशीर होण्याची भीती नसते. यामुळे त्याच्या हालचाली अगदी संतपणाने चाललेल्या असतात. गाडी पकडण्याच्या आतुरतेने गायकुतीस आलेल्या गिराईकाची घाबरट चर्या आणि 1.5-2 आण्यांच्या खर्चात सेंट्रल बिल्डिंग्समध्ये जाण्याची आकांक्षा धरणाऱ्या कारकुनांची बिलंदर मुद्रा यातील फरक न जाणण्या इतका काही टांगेवाला मूर्ख नसतो. असली इरसाल कुळे तो चांगलीच ओळखून असतो. साहेब कुठे जायचंय असे टांगेवाला दपकतच विचारतो. त्यावर सेंट्रल बिल्डिंग, 1 स्वारी, 2 आणे अशी भवानी माता अंगात संचारलेल्या शिवाजी महाराजांप्रमाणे सूत्रमय वाक्ये बोलून कारकून तडक पुढे चालू लागतो. साहेब 4 आणे. टांगेवाला जरा ओढून धरावयाचा प्रयत्न करतो, पण कारकून मागे वळून पाहण्या इतकी देखील त्या शब्दांना किंमत देत नाही. मात्र टांगेवाल्याने या म्हणून हाक मारली तर ती ऐकू येईल इतक्या सावधगिरीने तो चाललेला असतो. बरे या साहेब, काय 2 आण्यासाठी आमचे पोट मारता. शेवटी टांगेवाला हार खातो. तथापि आपल्या विजयानंदाची छटा तोंडावर न दाखवता कारकून मजकूर गंभीर चेहऱ्याने टांग्यात चढून बसतात. टांगेवाला दुसऱ्या स्वारीची वाट पाहत 5 मिनिटे टांगा घोळवतो. थोडासा उशीर झाला म्हणजे
पहिली स्वारी चुळबुळ करू लागेल व दुसरा व एखाद दुसरी आणेली ज्यादा देण्याला तयार होईल अशी त्याची अपेक्षा असते. पण कारकुनासंबंधी केलेल्या अपेक्षा नेहमी खोट्या ठरतात हे त्याला बिचाऱ्याला काय ठाऊक. पहिली स्वारी अगदी इतिहास संशोधकाच्या दृष्टीने समोरील दुकानावरील पाटीची अक्षरे न्याहाळीत बसलेली असते. जर करता दुसरी स्वारी पहिल्या स्वारीच्याच 10 दिवसातील नातेवाईक मिळाली तर दोघांच्या 42 पिढ्यांच्या मनातल्या मनात जप करीत टांगेवाला आपला टांगा हकलतो. एखादा नवखा टांगेवाला असला म्हणजे कारकुनी कसबाची त्याला इतकी ओळख नसते. कारकुनाच्या 2 आण्याच्या वायद्याला 2 आणे रावसाहेब मोटारीच्या स्वारीला पडतात, टांग्याच्या स्वारीला नव्हे असा खरपूस टोमणा तो कारकुनाबरोबर पलीकडे उभ्या असलेल्या भाड्याच्या मोटार लॉरीलाही देण्यास चुकत नाही. टांगेवाल्याच्या तोंडावर लागण्याइतका कारकून थोडाच उथळ मनाचा असतो. तो आपल्या शिरस्त्याप्रमाणे पुढे चालू लागतो. इकडे थोडा वेळ वाट पाहून दुसरे गिराईक मिळण्याची काही आशा नाही असे वाटताच 8 आण्यांच्या येणाऱ्या स्वारीपेक्षा 2 आण्याची आलेली स्वारी अधिक खरी अशा पोक्त विचाराने टांगेवाला आपला टांगा सोडमुंजीच्या वेळी रागावून काशीला जाणाऱ्या मुंजाच्या उसण्या रागाने पुढे जाणाऱ्या गिराईकाच्या मागून हळूहळू नेतो. या साहेब 3 आणे द्या झाले. टांगेवाला अर्धवाने सांगतो. 2 आणे. कारकुनाच्या अंगात यावेळी हॅम्लेटच्या बापाचा संचार झालेला असतो. गाव देतो, प्रांत देतो, राज्य देतो अशी याचना करीत देवाघरी चाललेल्या ध्रुवाच्या मागोमाग जाणाऱ्या असहाय राजाप्रमाणे 4 आणे, 3 आणे, 2 आणे करीत टांगेवाला बुधवार चौकापासून पासोडा विठोबापर्यंत कारकुनाच्या मागोमाग चाललेला असतो. शेवटी टांग्यात बसलेला टांगेवाला कंटाळतो, पण पायी जाणारा कारकून दमत नाही. बरे या रावसाहेब, तुम्ही म्हणता तसे का होईना असा अखेर टांगेवाला समेटाचा सवाल जो टाकतो तो नाही. नाही आता दीड आणा असे चोख हिशोबी उत्तर कारकून त्याच्या तोंडावर फेकतो. आईस्क्रीमचे पॉट डोक्यावर उपडे झाल्याप्रमाणे टांगेवाला अगदी सरदच होतो. काय वाटेल ते द्या किंवा देऊही नका असे कसे तरी त्याच्या तोंडून शब्द निघताच वाटेल ते काय द्या. चौकापासून 2 आणे, इथून 1.5 आणाच. उगाच काय एखादा इत्यादी शब्द पुटपुटत कारकून एकदाचा टांग्यात जाऊन बसतो. फरास खाण्याचे नाव काढताच ज्याच्या मनावर यत्किंचितही परिणाम होत नाही तोच टांगेवाला सेंट्रल बिल्डिंगचे नाव काढताच रामराम कानी पडलेल्या भूताप्रमाणे थरथर कापू लागतो. एकटा कारकून पेशाचा वर्ग वजा केला तर पुणेरी टांगेवाला कोणाच्या बापालाही भिडणार नाही. आणि हेही पण रास्तच आहे की कारकुनी कारवाई पुढे सरकारला देखील हात टेकावे लागतात. तर टांगेवाला किस झाडकीपट्टी. चांगली गोष्ट करण्याचे जसे 101 मार्ग असतात तसे वाईट गोष्ट करण्याचे अनेक कुमार्ग आहेत. गिराईकांना छळण्याची टांगेवाल्याच्या पोतडीत अनेक इल्मे आहेत. काही कारण नसताना गिराईकांची खोडी करण्यात एखाद्या वात्रट विद्यार्थ्याप्रमाणे टांगेवाल्याला ब्रह्मानंद होत असतो. दोघे मित्र टांग्यात बसून जात असावेत आणि त्यांच्या गप्पांना चांगला रंग येत चढलेला असावा. तोच साहेब टांगा जरा उल्हाळ आहे, पुढच्या बाजूला बसा असे म्हणून त्या मित्रांची जोडी
फोडून वेगळी केल्याशिवाय तो कधीही राहणार नाही. टांगेवाल्याच्या शेजारी बसणे कमीपणाचे आहे असे वाटत असलेल्या गिऱ्हाईकांवर तर टांगेवाला हा प्रयोग हटकून केल्या वाचून राहत नाही. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर घाईघाईने निघावे व जवळपास टांगा मिळेल तर बरे अशा विचाराने आपण आजूबाजूस पाहावे. तो एखाद्या धुरकट विश्रांतीगृहाच्या समोर आपला टांगा उभा करून योग सिंगल आखा पाव व पापड यांचा समाचार घेत असलेला टांगेवाला आपल्या दृष्टीस पडतो किंवा आपण त्याच्या दृष्टीस पडतो. आपल्याला पाहताच साहेब टांगा खाली आहे अशी त्याने पाव भरल्या तोंडाने किंकाळी ठोकलीच म्हणून समजावे. जवळचे जवळ टांगा मिळाला अशा समाधाने आपण टांग्यात चढून बसावे. तो टांगेवाल्याचा खाना अद्यापी चालूच असतो. झालेच साहेब असे मधून मधून तो आपल्याला आश्वासन देतो. शेवटी कसेबसे खाणे उरकून तो हॉटेलच्या पोऱ्याला पुकारतो व मोड आहे का असे विचारतो. अरे जा मोड आण लवकर, साहेब कवाचे खोळंबलेत असे तो पोऱ्यावर संतापून ओरडतो. पोऱ्याने मोड आणून देताच अरे सीझर नाही आणलीस असे पुन्हा पुन्हा तो ओरडून विचारतो. शेवटी सीझर हाती पडताच तो शांतपणे सिलगावून धुराचे फवारे नाकातून काढत टांगेवाला टांगा हाकलतो. तोपर्यंत हातातल्या घड्याळाकडे जर असेल तर नाही तर आपली आहेतच पाहत बसण्यापलीकडे आपल्याला काहीच करता येत नाही. टांगा जरा पुढे कोठे जातो आहे तो घोडे अडून मस्ती करायला लागते. काही नाही साहेब, इथे तबेला आहे म्हणून अडते आहे हे असे टांगेवाला आपल्या प्रश्नार्थक खुणेला उत्तर देतो. शेवटी तो स्वतः खाली उतरून घोड्याचा लगाम खेचतो व 4 पावले त्याला पुढे ओढल्यावर टांगा चालू होतो. काही वेळाने चाबकाची वादी तुटून खाली पडते. टांगेवाला खाली उडी मारून आपल्या खाकी चोळण्यातून बाहेर आलेले धोतर सावरीत पळत जातो. तेवढ्या वेळेपर्यंत मागून येणाऱ्या टांगेवाल्याने ती वादी पळवली नाही तर नशीबच समजायचे. पुन्हा टांगा चालू लागतो. इतक्यात घोड्याला रस्त्यामध्ये पाण्याची कुंडी दिसते. घोडेच ते पाणी पिणारच. इकडे आपल्या अंगाचा अगदी संताप होऊन गेलेला असतो. घोड्यापेक्षा आपल्यालाच पाण्याची अधिक जरुरी असते. जलपान उरकल्यानंतर घोडे थोडेच थांबणार. मग मात्र टांगेवाल्याच्या हातामध्ये इरेसरीचे वारे येते. शेलक्या शिव्यांचा आणि चापकाच्या फटकाऱ्यांचा घोड्यावर वर्षाव करून आपण आपल्याकडून काही कसर करीत नसल्याचा तो आव आणतो. गुन्हेगार बेरड आणि टांग्याची घोडी ही माराला थोडीच दबणार. तो तर त्यांच्या 5वीलाच पुजलेला असतो. चोराची नीती व घोड्याची गती माराने कधीही सुधारायची नाही. इतके कुठे होत आहे तो टांग्याची रबरी धाव निसटून टांग्याचा रस्त्यातच तैमुरलंग जालबंद होतो. भोवताली रिकामटेकड्या तमासगिरांचा तांडा जमतो व हातातील काही मोरके काय झाले म्हणून आपल्यापाशी पृच्छा करू लागतात. रस्त्यावरचा एखादा दगड उचलून त्याने टांगेवाला कशीबशी एकदाची धाव ठोकून बसवतो व पुन्हा टांगा चालू होतो. मध्येच एखाद्या दुकानापाशी साहेब 1 मिनिट जरा मेणबत्त्या घेतो असं म्हणून थांबल्या वाचून तो राहत नाही. पुढे कुठेतरी पल्याड घर आहे, जरा भाकरी घेऊन येतो अशी सबब सांगून तो टांगा उभा करतो. इतकी सर्व दिरंगाई सोसून संसारावर तुळशीपत्र सोडल्याच्या निर्विकार आविर्भावाने आपल्याला पाठीमागे स्वस्त बसल्यापासून गत्यंतर नसते. अधेमध्ये टांगा बदलणेही शक्य नसते. याशिवाय रस्त्यावरील रहदारीच्या गोंधळामुळे आणि काम चालू रस्ता बंद असल्या धोक्याच्या पाट्या दिसताच द्याव्या लागणाऱ्या अडवळणामुळे वारंवार होणारी कुचंबणा निराळीच. अशा तऱ्हेने जर करता
अशा तऱ्हेने जर कर्तामध्ये टांग्याचे पोल व इतर कुठलेही भाग मोडले नाहीत तर आपण गृहीत धरले तर मोडले नाहीत असे आपण गृहीत धरले तर दर कुच दर मजल करत इष्टस्थळी निदान आपण 1 तास तरी उशिरा जाऊन पोहोचतो. म्हणजे तुकारामी सहनशीलता अंगात असेल तर त्याच टांग्याने उलट पावली घरी परतण्यापेक्षा दुसरा मार्ग नसतो. एखादी गाडी गाठायची असेल मग ती सदर्न मराठ्याची का असेना तर टांगेवाला आपल्याला सपसेल तोंडघशी पडल्या वाचून कधीही राहणार नाही. पॅसेंजर प्रोपोजेस बट टांगावाला इनव्हेरिएबली डिस्पोजेस. तिकडे गाडी कोकलायला व आपला टांगा स्टेशनच्या आवारात यायला एक गाठ पडते. त्यात दुर्दैवाने आपल्याजवळ सुटे पैसे नसतात. म्हणून आपण टांगेवाल्याला 1 रुपया देऊन मोड मागतो. तो मजजवळ कुठली मोड, आताच टांगा जोडला, आपलीच पहिली भवानी असे सांगून तो मख्यासारखा उभा राहतो. गाडी चुकणार या भीतीने आपण काळजाचा अगदीच कबाब झालेला असतो. इतक्यात स्फूर्ती आल्यासारखे करून थांबा मी आणतो मोड असे म्हणून तो पसार होतो व नादारीत निघालेल्या गुजराती शेठियाप्रमाणे कायमचा बेपत्ता होतो. अशा वेळी गाडी गाठणे जर शक्य असेल तर 4-8 आण्यांवर पाणी सोडून आपल्याला प्लॅटफॉर्मकडे धाव घ्यावी लागते. रजवाड्यांप्रमाणे टांगेवाल्याजवळ मोड कधीही मिळायची नाही. आमच्या शेजारचे बजू काका खिशात पैपर्यंत मोड आहे अशी खात्री करून घेतल्याशिवाय टांग्यात कधीच पाऊल टाकत नाही. ज्यावेळी घाई असेल त्यावेळी टांग्याच्या चाकाला कासवाच्या पाठीची टायर बसवलेली असते, तर ज्यावेळी गिऱ्हाईकास सावकाशी असेल त्यावेळी टांगेवाल्याला 1000 हरणांचा जोर चढतो. टांगेवाला हा महत्वाकांक्षी आहे. तो आहे त्या स्थितीत कधीही समाधान मानित नाही. मागून येणारा प्रत्येक टांगा पुढे जाण्याच्या खटपटीत असतो. यामुळे वेळी अवेळी रस्त्यावरून 2 टांग्यांची शर्यत जुंपल्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. असल्या शर्यतीत म्हाताऱ्या कोतारी गिऱ्हाईकांच्या जादा वारा लागून न्यूमोनिया होण्याचा संभव असतो, तर तरण्या ताठ्या गिऱ्हाईकांचा हातपाय मोडल्याशिवाय राहत नाही. तशात टांगेवाल्यांनी वाईच निशापाणी केलेले असले म्हणजे तर त्यांच्या अंगात महिषासूर मर्दिनीचा संचार झालेला असतो. अशा वेळी रणदेवता अंगात संचरलेला वीराप्रमाणे त्यांना दुसऱ्यांच्या प्राणांची यत्किंचितही गुमान वाटत नाही. टांग्याच्या मागे बसणाऱ्या गिऱ्हाईकांच्या अंगात 4 आणे वाराच्या चिटाचा सदरा असला तरी ते रस्त्यावरील पादचारी गिऱ्हाईकाकडे जितक्या तुच्छतेने पाहत असते तितक्याच तुच्छतेने टांगेवाला आपल्या पुढे येणाऱ्या पदातीकडे पाहत असतो. टांगा हाकण्याचा कैफ एकदा टांगेवाल्याच्या डोळ्यावर चढला की मागचे पुढचे पाहण्याची म्हणजे मागचे गिऱ्हाईक आणि पुढचे लोक यांच्याकडे लक्ष देण्याची त्याला मुळीच शुद्ध राहत नाही. आमच्या आळीतील त्रिंबकराव टांगेवाल्याच्या हातून दिवसाढवळ्या रस्त्यावर फाशी जात असताना मोठ्या सिकस्तीने वाचले. त्रिंबकरावांना गळ्याभोवती उपरणे गुंडाळून त्याचे सोगे खाली सोडून चालण्याची फार जुनी सवय आहे. एकदा गाईगाईत टांग्यात बसताना त्यांच्या उपरण्याचे एक टोक टांग्याच्या चाकात अडकले. टांगा चौखूर निघाला. त्याबरोबर फिरत्या चाकात उपरणे गुंडाळले जाऊन त्रिंबकरावांच्या मानेला चांगलाच फास बसला. टांगेवाल्यास ओरडून सांगावे तो उपरण्याचा वेढा गळ्याला इतका
घट्ट बसला होता की त्र्यंबकरावांना श्वासोश्वास करण्याची देखील पंचाईत पडली. तर शब्द कोठून निघणार? मागे बसलेले गिऱ्हाईक मेले आहे का जिवंत आहे हे प्राण गेला तरी टांगेवाला पाहणार नाही. शेवटी रस्त्यावरून जाणाऱ्या एका इस्माने हा प्रकार पाहताच तो टांग्यापुढे धावला व टांगेवाल्याला कळतील असल्या भाषेत 4 शिव्या हसडून त्याने टांगा थांबवला. त्र्यंबकरावांच्या तोंडाला इकडे चांगलाच फेस आला होता. त्यांना शुद्धीवर यायला अर्धा तास लागला. तथापि तो प्रकार पाहून टांगेवाला शुद्धीवर आल्याचे मुळीच चिन्ह दिसेना. वाईच घुऱ्याबिऱ्याचा झटका आलाय दुसरे काय असे भोवताली जमलेल्या तमासगिरांना सांगून त्र्यंबकरावांच्या दुर्दशेशी आपला काहीच संबंध नसल्याचे तो दाखवू लागला. दिवसा रहदारीच्या रस्त्यावर लोकांच्या प्राणाशी दंगामस्ती खेळणारा हा बहादर संध्याकाळी 7:30च्या आत एखाद्या गुत्त्याच्या बाजूला 4-4 टांगेवाल्यांशी मारामारी करीत असलेला दृष्टीस पडतो. देशभक्त हा जसा बहुतेक वकील असतो तद्वत टांगेवाला हा बहुतेक दारूबाज असतो. टांगा हा नाद आहे, हे व्यसन आहे. म्हणूनच टांगेवाले ज्या ठिकाणी एकत्र जमतात त्यास अड्डा अशी संज्ञा आहे. एखादा टांगा हाकण्याच्या नादाला लागलेला मनुष्य जन्मभर टांगेवालाच राहतो. व्यसन हे एकेरी कधीही असू शकत नाही. चहा प्राशन केल्याची लज्जत खुमासदार विडीने जशी खुलते तशी टांगा हाकून होणारी दमछाक बेवड्याच्या एका डोसाने खुली होते. एका घरातील 2 माणसांचे क्वचितच जुळते. टांगेवाला या नियमाला कसा अपवाद असू शकणार? एका टांगेवाल्याचा दुसऱ्या टांगेवाल्याशी टक्कर होताना व मारामारी करतानाच फक्त प्रत्यक्षपणे संबंध येऊ शकतो. विरुद्ध दिशेने येणाऱ्या टांगेवाल्यांना तो दाबून घेण्याविषयी आणि सायटीने चालण्याविषयी सारखा दटावीत असतो. रस्त्यावरून जाणाऱ्या छकड्यांना तो टू कॉल स्पेड अ स्पेड या न्यायाने छकडा म्हणून खिजवतोच. पण आपल्यापेक्षा चांगल्या स्थितीत असलेल्या टांग्यांना तो खटारा या पदवीचा आहेर करायला मागे पुढे पाहत नाही. स्वतःचे घोडे पंचकल्याणी असल्याबद्दलची तो खात्रीदायक माहिती सांगत असतो. स्वतःचा टांगा फर्स्ट क्लास असल्याची ग्वाही देऊन तो गिऱ्हाईकांना आपल्या टांग्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्याच्या टांग्यातून आजच फ्लेकची केस गेली असल्याची बातमी सांगून गिऱ्हाईकांना 4 हात पळवण्याचा स्तुत्य उद्योग करीत असतो. दुसऱ्यांच्या वकिलाचे आशील फोडून आणणे हे जसे प्रत्येक वकिलाचे कायदेशीर कर्तव्य असते तसे दुसऱ्या टांग्यात चढणाऱ्या स्वारीचा पाय मागे खेचून त्याला आपल्या गोटात आणणे हे प्रत्येक जातिवंत टांगेवाल्याचे बीड आहे. काही दिवस सासूचे तर काही दिवस सुनेचे या न्यायाने सर्वच काळ टांगेवाल्यांची पुंडाई चालते असे नाही. गिऱ्हाईकांचेही काही पूर्वजन्मीचे पुण्य आहेच की नाही. टांगेवाल्यांना गिऱ्हाईकांची नरमाईने वागण्याचा दर वर्षातून एकदा तरी प्रसंग येतोच. लहानपणी आमचे मास्तर अभ्यास न करण्याच्या मुलाला नापास झाल्यास तर टांगेवाला होशील अशी धमकावणी देत असत. त्यावरून आमची अशी समजूत झालेली होती की टांगेवाल्याच्या मागे पास नापासाचा ससेमेरा मुळीच नसतो. पण ही समजूत अजिबात चुकीची आहे. विश्वविद्यालयातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला तो दरवर्षी पास होत गेला असे गृहीत धरले तर 4 परीक्षेपेक्षा अधिक परीक्षा द्याव्या लागत नाहीत. पण
पुणेरी टांगेवाल्याला तो त्या धंद्यात असेपर्यंत दरवर्षी परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे टांग्याच्या धंद्यात शिरण्यापेक्षा कालिजात गेलो असतो तरी बरे झाले असते असे पुष्कळ टांगेवाले दुःखाने म्हणत असल्यास आश्चर्य नाही. परीक्षेला बसणारा धूर्त उमेदवार पुढील निकालाच्या आधी अंदाज चुकल्यामुळे की काय आपण नापास होणार असल्याच्या बातम्या आजूबाजूला पेरून ठेवतो, तर एखाद्या मुरलेल्या स्कॉलरप्रमाणे टांगेवाला नेहमी पासालाच जाण्याच्या गोष्टी करू लागतो. रामेश्वराच्या यात्रेच्या नावावर पैसे जमवणाऱ्या कावेबाज यात्रेकरूंप्रमाणे पासाला जाण्याच्या सबबीवर जनावराला न मारण्याबद्दलची कळकळीची विनंती तो गिराईकांना करीत असतो. मात्र परीक्षेतून यशस्वी रीतीने पसार होणारा विद्यार्थी आपल्या जुन्या पुस्तकाला ज्या किमतीने लेखतो तितक्याच आदराने टांगा पास होऊन आल्यावर तो गिराईकाकडे पाहत असतो. टांगेवाल्याच्या परीक्षेत पसार होणाऱ्या टांग्यांनाही गुणानुक्रमे नंबर मिळत असतात. युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत पहिला नंबर मिळवणारा स्कॉलर ज्याप्रमाणे पुढे आयुष्यात कुठेतरी बेपत्ता झालेला असतो, तद्वत एक नंबरचा टांगा कोणालाही कधी अद्यापपर्यंत दृष्टीस पडलेला नाही. 334, 517 असल्या नंबरांचे टांगे कुणालाही कुठल्याही गल्लीच्या नाक्यावर उभे असलेले आढळून येतील. अलीकडे पुण्यात मोटारींची संख्या पुण्यातील डासांप्रमाणे वाढत चालली असल्यामुळे पुणेरी टांग्यांवर संकट उपस्थित होऊन टांगेवाला ही अत्यंत लोकप्रिय पुणेरी संस्था अजिबात जमीनदोस्त होते की काय अशी काही टांगाभिमानी टाळक्यांना काळजी पडलेली आहे. पण हे भय व्यर्थ आहे. पुणेरी टांग्यावाल्यावर मात करील असा मोठा ड्रायव्हर नामक प्राणी पुणे शहरात वाढीला लागला आहे. ही गोष्ट दृष्टीआड करून चालणे जरी शक्य नसले तरी जोपर्यंत आमच्या सुदैवाने आमच्या दक्ष म्युनिसिपाल्टीच्या डोक्यात पुणेरी रस्त्यावर डांबर ओतून आपल्या उज्ज्वल परंपरेला डांबर फासण्याची दुर्बुद्धी येत नाही, जोपर्यंत आमच्या शहरातील ऐतिहासिक बोळ व गल्ल्या यांचे पुराण वस्तू संशोधन खात्याप्रमाणे काळजीपूर्वक जतन करून पुण्याचे प्राचीनत्व प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करण्याची म्युनिसिपाल्टी आटोकाट काळजी घेत आहे, जोपर्यंत बुधवार चौकातून सेंट्रल बिल्डिंग्समध्ये 2 आण्यापेक्षा स्वस्त दरात स्वारी नेणारे दुसरे वाहन निर्माण होत नाही, तोपर्यंत पुणेरी टांगेवाला ही चीज पुणेरी पगडी जोड्याप्रमाणे पुण्याच्या वैभवाची प्रातिनिधिक निशाणी म्हणून प्रामुख्याने अस्तित्वात राहील यात शंका नाही. पुणेरी टांगेवाला ही सुप्रसिद्ध लेखक आचार्य अत्रे यांची कथा येथे समाप्त.